तर एक वेगळी लढत आपण नक्कीच इथे पाहणार आहोत। ज्या पद्धतीने नेहमीच या दोन संघांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे सामने पाहायला मिळत असतात आणि तो सामना देखील आज या वाघिवलीच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल। तर पारगाव म्हटलं तर नक्कीच आमचे एक अतिशय अप्रतिम फोटोग्राफर रायगड असोसिएशनचे आमचे खऱ्या अर्थाने कार्याध्यक्ष आनंदजी तारेकर हे जर इथे आले असतील तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। त्याचप्रमाणे एक अतिशय अप्रतिम समालोचक आमचे मित्र रायगड असोसिएशनचे सदस्य सागर पाटील। तर मी आमच्या वाघिवलीच्या सर्व ऑल इंडियन्सना विनंती करतोय की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, जेणेकरून सामन्याला इथे सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने ज्यांचे आभार आम्ही व्यक्त करतोय रायगड समालोचक असोसिएशनचा एक दमदार आवाज तारा विभाग संपर्क प्रमुख आमच्या असोसिएशनचे एक ज्यांनी फार कमी अवधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं चांगलं नाव केलेलं आहे असे उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र रोशन पाटील तारा यांचं देखील इथे आगमन झालंय। त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। दिवसातील तो धन्यवाद। सभी तमाम क्रीड़ा रसिकों का यहाँ पर स्वागत करते हैं और चलते हैं मैदान की तरफ। आज के दिन का पहले दौर का पहला मुकाबला श्री सदगुरु सीमेंट सप्लायर पारगाव विपक्ष कानोबा कुंडे बहाल, इन दो टीमों के बीच में एक बिग फाइट। क्या बात है। तो रोशन पाटिल हमारे साथ निश्चित रूप में काफी अच्छी जानकारी देते हुए कि रॉयल्स किंग रॉयल ड्रीम्स प्लस पे जो रायगढ़ प्रीमियर लीग में टीम खेलने वाली है उस टीम के हिस्से हैं केतन मेहर। इस बीच ये गेंद क्या बढ़िया कवर था, शानदार गेंद इस समय 4 रनों के लिए।
शुभकामनाएं देते, बधाई कर देते हैं। निश्चित रूप में यहाँ पर पहली ओर लेकर आए गेंदबाज भूषण, लेकिन यहाँ से पूरी तरह से घुटनों को टेक दिया था, लेकिन जिस तरह से यहाँ पर शॉर्ट फाइन लेग क्षेत्र से गेंद को निकाला था, बिल्कुल यहाँ पर 1 रन जरूर मिलेगी और इस 1 रनों के साथ खुद समाधान पहुंचे 5 पर और टीम का टोटल यहाँ पर पहुंच चुका है 5 के ऊपर। 2 गेंदें इस समय पहले ओवर की यहाँ पर हो चुकी है। अच्छा स्टार्ट यहाँ पर देने की कोशिश, लेकिन रोशन कल के पन्नों को यहाँ पर खोला जाए तो इसी मैदान के अंदर हाईएस्ट स्कोर बना था 104 रनों का पहले मैच में। तो ये पाटा पिच है, निश्चित रूप में ये बल्लेबाजों के लिए काफी किफायती साबित हो रही है, दिख रही है, लेकिन गेंदबाजों के भी मौका मिलता है। इसे जब होती है विकेट तो उसके ऊपर जो अच्छी गेंदबाजी करने की कोशिश जो गेंदबाजी करते हैं तो निश्चित रूप में वो कामयाबी हासिल कर देता है। इस बीच ये गेंद स्लो डिलीवरी जरूर थी, शॉर्ट मिड ऑन, बिल्कुल 1 रन जरूर मिलेगी और इस 1 रनों के साथ खुद बल्लेबाज समाधान कातकरी ने यहाँ पर अपना खाता खुला किया है। टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 6 रनों के ऊपर। स्कोरिंग की भूमिका में यहाँ पर मिलिंद पाटिल अच्छे स्कोरिंग की भूमिका अदा कर रहे हैं, लेकिन यहाँ से शॉर्ट मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेला था, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों। यहाँ से अच्छी पारी को संवारते हुए बल्लेबाज समाधान, तो दूसरी तरफ यहाँ पर उनका साथ दे रहे समाधान कातकरी। पुशन की एक गेंद राइट आर्म राउंड द विकेट, पूरी तरह से यहाँ पर पीछे आए थे इस गेंद को कलेक्ट करने के लिए। थोड़ी सी शॉर्ट गेंद जरूर थी, लेकिन गेंद का टप्पा देखा जाए तो काफी आगे निकला था और इसमें यहाँ पर बीट हुए समाधान और यहाँ से पहले ओवर का हुआ खेल समाप्त, यानी कि पहले ओवर की समाप्ति के बाद 2 चौकों की मदद से टीम कानोबा कुंडेवाल पहुंच चुकी है 10 रनों के ऊपर। यस जी। तो देखना है यहाँ से पहले ओवर के बाद 10 आए गेंदबाज भूषण के ऊपर, लेकिन यहाँ से अब ओवर में तब्दील की गई है। दूसरा ओवर लेकर आए हैं P2 का केतन मेहर, सामने बल्लेबाज समाधान कातकरी। इस गेंद को पूरी तरह से यहाँ पर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में बिल्कुल यहाँ से काफी बढ़िया फील्डिंग का उजारा नजर आया और जहां से मेरे हिसाब से निश्चित तौर पे रन पूरे किए 3, 1 रन मानो यहाँ पर बचाने में कामयाब रहे खिलाड़ी। जिस तरह से पुष्पम पाटिल थे जिन्होंने पहला ओवर फेंका था, तो यहां से देखना है फिर से एक बार समाधान वास्कर। इस बीच ये गेंद क्या बढ़िया क्लास दिखाया है, फाइन लेग के ऊपर से इस गेंद को खेला, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए बढ़िया छक्का।
डिश है। तो देखना यहाँ से काफी बेहतरीन छक्का आया है समाधान भास्कर के बल्ले से और 6 रनों के साथ स्कोर को मिलता हुआ बढ़ावा। और इस पिच ये गेंद यहां से देखा जाए तो निश्चित रूप में बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा और गेंद जा गिरी स्टंप के ऊपर। और ऐसे में देखा जाए तो यहां से पहले विकेट का हुआ पतन, पहली सफलता केतन मेहर के लिए। तो यहां से पहले विकेट का हुआ पतन समाधान वास्कर के पारी का अंत और पहली सफलता केतन मेहर को। नए बल्लेबाज वन डाउन के ऊपर। अमित वास्कर जो कप्तान है टीम के, निश्चित रूप में जिन्होंने जहां पर देखा जाए तो एक अच्छा टारगेट हम सेट करेंगे इसी ओपिनियन में बात बताई थी। निश्चित रूप में उसी दौरान यहाँ पर टीम कुंडेबाल चलते हुए लेकिन कहीं ना कहीं अंकुश लगाते हुए केतन मेहर फिर से एक बार ये गेंद समाधान कातकरी के लिए गेंद थी सिर्फ लैंडिंग भी, लेकिन जब तक इस गेंद को उठाए फेंके संदीप तरे तब तक यहाँ पर 2 रन लेने में कामयाब रहे कि संदीप तारेकर थे। तो इन 2 रनों के साथ ही साथ स्कोर 22 के ऊपर पहुंचता हुआ। थोड़ा सा प्रॉब्लम्स बिल्कुल देखा नहीं था शायद केतन ने। इस पीछे गेंद और यहां से शायद नजदीकी मामला हो सकता था। रोशन जरूर गेंद पूरी तरह से स्पीड अप में आ रही थी शॉर्ट मिड ऑफ क्षेत्र में जहां पर खिलाड़ी भूषण मौजूद थे। मेरे हिसाब से ये गेंद रोशन हाथ में देने से अलावा यदि गेंद डायरेक्ट हिट करने की कोशिश होती तो शायद यदि स्टंप के ऊपर लग जाती तो मुश्किल में आ सकते थे समाधान कातकरी, लेकिन ऐसा हुआ नहीं। लेकिन 1 रन जरूर मिला और 1 रनों के साथ ही साथ ओवर की समाप्ति यानी कि 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 2 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर कान्होबा कुंडेवाल टीम पहुंच चुकी है 23 रनों के ऊपर। तो 2 ओवर के बाद टीम का टोटल यहाँ पर पहुंच चुका है 23 रन। फिर से एक बार भूषण पाटिल यहाँ पर गेंदबाजी के तौर पे आ चुके हैं। निश्चित रूप में श्री सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव यानी कि देखा जाए तो कन्हैया शेठ पाटिल इनकी ये टीम मेरे हिसाब से निश्चित रूप में एक यशस्वी आयोजक, एक आदर्श व्यक्तिमत्व पारगांव के कन्हैया शेठ पाटिल और उनके सुपुत्र जरूर जिनके माध्यम से काफी बड़ी प्रतियोगिता खेली जाती है पारगांव के मैदान के ऊपर। उस टूर्नामेंट के आयोजक कन्हैया शेठ पाटिल यदि मैच देख रहे हैं तो उनका भी स्वागत है। हमारे आनंद तारेकर यदि मैच देख रहे हैं तो उनका भी स्वागत है। आकाश तारेकर, ऐसे कई नामचीन खिलाड़ी, सुमित ढोंगड़े और निश्चित हम फक्र से कहेंगे सागर पाटिल। तो देखना है भूषण पाटिल, सामने बल्लेबाज समाधान कातकरी। इस पिछे गेंद हल्के हाथों से ड्राइव करने की कोशिश की, कारपेट का इस्तेमाल, लेकिन यहां पर संदीप तारेकर की मिसफील्ड नजर आई और गेंद गई सीमा पर 4 रनों के लिए।
से ये गेंद संदीप तारेकर के हाथों से छूट चुकी है। ये 3 रन मेरे हिसाब से फिजूल के गए और यही ऐसे रन अंतिम दौर में आपको काफी महंगे साबित होते हैं। जब बॉल टू रन आती है तो उस दौरान ये रन महंगे होते हैं। और फिर से एक बार जहां एक थी वहां दूसरी की कोशिश सफल भी। बिल्कुल क्या आंखों में इशारा हो रहा है दोनों बल्लेबाजों के बीच में, क्या स्टैंडिंग हो रही है। बढ़िया यहाँ पर साझेदारी का प्रयास दोनों के बीच में, समाधान कातकरी और अमित वास्कर के बीच में हो रही है। तो देखा जाए तो 2 रन मिले और इन 2 रनों के साथ स्कोर 29 रनों के ऊपर जा पहुंचा है टोटल। भूषण पाटिल फिर से एक बार कट करने की कोशिश, बिल्कुल टैपिंग का प्रयास था लेकिन डॉट गेंद की समाप्ति, फ्लैटेड गेंद जरूर नजर आई और यहां से एक डॉट गेंद निकली है। रुका हुआ टोटल 29 के ऊपर। इस बीच ये गेंद 1 रन तो पूरा हो चुका है लेकिन पूरी तरह से फंबल हो रहे खिलाड़ी, क्योंकि मैदान देखा जाए तो खूबसूरत आउटफील्ड है निश्चित रूप में, लेकिन गेंद पकड़ने में थोड़ी सी दिक्कतें नजर आ रही है पारगांव टीम के खिलाड़ियों के लिए और उसका फायदा उठाया जा रहा है समाधान कातकरी के माध्यम से। अच्छी यहाँ पर कोशिश हो रही है, अच्छी पारी यहाँ पर खेलने की कोशिश की जा रही है समाधान के माध्यम से। स्टैंडिंग पारी मैं कहना चाहूंगा, लेकिन ये देखिए लॉफ किया इस गेंद को, बढ़िया यहाँ पर मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन। फिर से एक बार, ओहो क्या क्लास दिखाया जा रहा है, बेहतरीन कोशिश। क्योंकि जब थोड़ी सी और पीस नजर आई उसके ऊपर लॉफ्टेड हिट नजर आया, लेकिन जैसे गेंद थोड़ी सी ब्लॉक हॉल में फेंकने की कोशिश की, उस गेंद के ऊपर क्या सम्मान देना चाहिए था उसका उदाहरण दिखा समाधान ने। ऐसे में देखा जाए तो 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल की बात करें तो 38 रन स्कोर कार्ड के ऊपर एक अच्छे पोजीशन के साथ जा रही है टीम गुंडेबहाल। अपने ओर से पहले तो टीम की तरफ से 74 लेकर आए हैं। 3 ओवर के समाप्ति के बाद पहले 17 का खेल यहाँ पर जारी है। 3 ओवर के समाप्ति के बाद कुंडबाल टीम पहुंच चुकी है। 38 के ऊपर 1 विकेट का नुकसान जरूर हो चुका है। 74 जारी है प्रफुल्ल मोकल के माध्यम से। समाधान कातकरी एक अच्छी पारी यहाँ पर खेल रहे हैं अब तक बीच मैदान के अंदर। आरंभिकता के तौर पे आए खिलाड़ी, तो दूसरी तरफ हम देख रहे हैं अमित वास्कर को। प्रफुल्ल की एक गेंद हल्के हाथों से यहाँ पर ऑन ड्राइव करने की कोशिश की, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और क्या बढ़िया यहाँ पर रनिंग द बिटवीन विकेट। जब तक थ्रो विकेट के ग्लोव्स में आकर पहुंच पाए तब तक यहाँ पर 2 रन लेने में कामयाबी हासिल की और इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ 40 रनों के ऊपर। 40 रन, क्या बढ़िया यहाँ पर
लेकिन नहीं रुकेगी गेंद, फिर से एक बार मिड विकेट को चीरती हुई गेंद, सीमा पर 6 रन। कवर के माध्यम से खेलने की कोशिश, बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, 1 ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर यहां से आगे आता हुआ 48 रन। शॉर्ट ऑफ लेन उठाने की कोशिश, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर और ये देखिए छक्का आया। फिर से एक बार यहां पर फुल टॉस थी, लेकिन इस समय भूषण पाटिल कैच के नीचे और इसी के साथ समाधान कातकरी के परिकांत, एक बड़ी इनिंग का अंत हुआ है। स्कोर कार्ड के ऊपर 4 ओवर के समाप्ति के बाद एक अच्छा टारगेट यहाँ पर सेट करने की कोशिश की जा रही है, लेकिन दूसरी तरफ अभी भी यहाँ पर अंतिम ओवर का खेल शेष बचा हुआ है इस सत्र का। लेकिन देखना अंतिम ओवर किस गेंदबाज के ऊपर यहाँ पर जिम्मेदारी दी जाती है। अंतिम ओवर यानी कि स्लॉग, और जिस ओवर में यहाँ पर बिल्कुल बल्लेबाज हर एक गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने की कोशिश करते रहते हैं। सो यहाँ पर देखना है, अंतिम ओवर लेकर आए हैं पारगांव टीम की तरफ से अभिषेक पाटिल। अभिषेक पाटिल थोड़ी सी यहाँ पर कुछ टीम मीटिंग, जिस तरह से यहाँ पर बिल्कुल बात करें तो किस तरह से आपको गेंदें फेंकनी है, किस तरह से कमबैक दिखाना है, क्योंकि टोटल की बात करें तो 54 रन अब तक हो चुका है। इस ओवर में कितने रन आने चाहिए, इस सोच में है यहाँ पर पारगांव टीम के कप्तान। तो जरूर अगला मुकाबला होगा। इस मुकाबले के बाद सूरज स्मृति बहाल विपक्ष एकता स्पोर्ट भंगारपाड़ा, इन दोनों टीमों के कप्तान से अनुरोध है कि इनिंग समाप्त होने से पहले आपको यहाँ पर टॉस के लिए उपस्थित रहना है। वहाल टीम के कप्तान और भंगारपाड़ा टीम के कप्तान। अभिषेक की ये गेंद और फुल टॉस थी, बिल्कुल मिड ऑफ में बिल्कुल बढ़िया फील्डिंग प्रफुल्ल मोगल के माध्यम से, लेकिन 1 रन जरूर मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहाँ पर आगे आता हुआ 55 रनों के ऊपर।
मयूर और अमित वास्कर और मयूर वास्कर, ये दो खिलाड़ी दिख रहे बीच मैदान के अंदर। अंतिम ओवर यहाँ पर चल रही है। स्कोर की बात करें तो 55 रन अब तक टोटल स्कोर कार्ड के ऊपर। शॉट ऑफ लेन बिल्कुल यहाँ पर बड़ा हिट लॉन्ग ऑन के ऊपर से एक बेहतरीन छक्का। है फिर से एक बार अमित खेलने के लिए तैयार, लेकिन इस बार यहां से गेंद बिल्कुल ऑफ स्टंप को छोड़ती हुई जावेद परिसर द्वारा यहां पर अतिरिक्त का इशारा, अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी। टीम का टोटल यहां से आगे आता हुआ 62 रनों के ऊपर। हो रोशन देखिए, गेंद बिल्कुल आउटसाइड ऑफ स्टंप थी, अतिरिक्त जरूर मिली है, लेकिन गेंदबाज अभिषेक पाटिल को वो डर था कि गेंद वहां से छूट न जाए, यदि छूटती तो सीधा पंजा मिल सकता था, इसलिए इतना आवाज उन्होंने किया था कि पकड़ो। ये देखिए दूसरी की कोशिश, लेकिन दोनों के बीच में स्टैंडिंग जरूर भी थी कि रन लिया जाए या न लिया जाए। इस सोच में यहाँ पर 1 रन तो गवाया है, 1 ही रन मिलेगी। इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहाँ पर आगे आता हुआ 65 रन। और यहाँ पर थोड़ी सी स्लो डिलीवरी की थी, लेकिन गेंद थोड़ी सी लाइन से भटक रहे हैं। अतिरिक्त का इशारा बिल्कुल होता जा रहा है, क्योंकि इस ओवर में ज्यादा अतिरिक्त रन आ रहे हैं, क्योंकि 4 ओवर में खास तौर पे अतिरिक्त रन नहीं देखे थे, लेकिन इस ओवर में काफी रन आ रहे हैं। लेकिन यहां से मौका नहीं है, बिल्कुल गेंद गई सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए बढ़िया छक्का। तो वाहल टीम के कप्तान यहां पर आ चुके हैं। तो भंगारपाड़ा टीम के कप्तान सिद्धेश वास्कर आना है आपको। इसके बाद मुकाबला होगा, लेकिन इस मर्तबा यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति कहीं ना कहीं थोड़े से लाइन में और निश्चित रूप में आते हुए गेंदबाज से और काफी महंगा नजर आ रहा है। स्लॉग और बिल्कुल अटैक किया जा रहा है इस ओवर में, लेकिन यहां से हल्के हाथों से खेलने की कोशिश की प्रफुल्ल मोकल। गेंद की तरफ जब तक दौड़े तब तक वहां पर फायदा उठाया अमित ने, लेकिन अंतिम दौर में यहां पर अमित हुए रन आउट और इसी के साथ 2 रन तो मिले। तीसरी के लिए कोशिश थी और यहां से पहले सत्र का खेल समाप्त हुआ। टोटल की बात करें 70 पर। यस डीजे तिथे आगमन झालं। मी विनंती करतो आमचे आयोजक महेश गावण, आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सचिन साहेबांचा इथे यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे। मी सचिन साहेबांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। सन्माननीय सचिन साहेब, हरिभक्त पारायण, खरं तर वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने संतांनी समाजाला दिलेली अनमोल भेट आणि त्या संप्रदायाचे सदस्य आदरणीय सचिन साहेब यांचे इथे स्वागत होतं आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून। मायेची उबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। टाटा पॉवरचे आमचे सन्माननीय सचिन साहेब यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन मी एकता भंगरपाडा आणि सूरज स्मृती वहाळ टीमच्या कॅप्टनला इथे आमंत्रित करतो, आपण टॉस साठी यायचं आहे। हेलो, तो पहले बल्लेबाजी करते हुए कानोबा कुंडेवाहल टीम 5 ओवर के समाप्ति के बाद 74 रनों के
स्कोर के ऊपर पहुंच चुकी है। 75 रनों का टारगेट इस समय रखा है श्री सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव टीम के सामने, लेकिन आने वाले 5 ओवर में ये 75 का टारगेट किस तरह से पार किया जाएगा पारगांव टीम के माध्यम से, और आने वाले 5 ओवर में 75 का टारगेट किस तरह से रोका जाएगा। कानोबा कुंडेवाल टीम की तरफ से इसका विवरण जानने के लिए चलेंगे। आज बेहतरीन समालोचक हमारे रुष्यम पाटिल तारा इनके पास चलते हैं। उससे पहले मंच की तरफ सम्मान हो रहा है। संतोष मुंडकर इनका सम्मान इस मंच के ऊपर महेश गावंड इनके शुभ हाथों से किया जा रहा है। संतोष मुंडकर साहेबांचा इथे सन्मान केला जातोय। महेश गावंड यांच्या शुभ हस्ते अतिथी देवो भव या संस्कृतीला नक्कीच जपताना हे आमचे आयोजक तर महेश गावंड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय संतोष मुंडकर साहेबांचा। तर वळूया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स कडे रोशन पाटील यांच्याकडे। थँक्यू सो मच आदरणीय संदीप पाटील सर। तर टॉस साठी चेतन गोसावी इथे आलेत आणि वाह संघाचे कॅप्टन आपण देखील या। टॉस होईल दोन टीमच्या दरम्यान। मी विनंती करतो टॉस साठी आमचे सन्माननीय पाहुणे सचिन साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे। पुढचा सामना असेल एकता भंगरपाडा विपक्ष सूरज स्मृती बहाळ। दोन ताकदवर संघ रायगड टेनिस क्रिकेट बॉल मधले आणि दोन संघांमधली ही लढत आणि आमचे सन्माननीय पाहुणे सचिन साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय दोन संघाच्या दरम्यान। आणि चला बॉल त्या मैदानामध्ये आणि दोन्ही कॅप्टन चेतन आणि वाळ संघाचे कॅप्टन आपण आमच्या लाईव्ह टेक्निशियन टीमशी संपर्क साधा। टॉस संपन्न झाला की टॉस लागलाय सूरजपती वाल दोन्ही कॅप्टन या आपण आमच्या लाईव्ह टेलिकास्ट मेंबर जितू गोंदले यांचे संपर्क साधा। हॅलो तर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या व्यासपीठावरती बसलेल्या सर्व आमचे सन्माननीय पाहुणे सर्वांचं मी या ठिकाणी जहरमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जहरमान चषक 2021 या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि पहिला सामना तुम्ही पाहताय या ठिकाणी सद्गुरू सिमेंट्स सप्लायर्स पारगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे तो म्हणजे कानोबा कुंडेबाल। पहिलं सत्र तुम्ही ऐकलं खऱ्या तर आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सर यांचा तुम्ही आवाज ऐकला आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा वळूया या दुसऱ्या सत्राकडे। 75 धाबांचं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये सेट केलंय कानोबा कुंडेबाल संघानं। परंतु मी एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेल, काल जसं या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि पहिला सामना इथे खेळला गेला त्या पहिल्या सामन्यामध्ये मोहा कोळीवाडा संघाच्या प्रमुख फलंदाजाने 5 षटकामध्ये तब्बल 104 धाबा केल्या होत्या। एक चांगली भागीदारी या क्रीडांगणामध्ये पण पाहिली होती। त्यामुळे ही विकेट पूर्णपणे चांगली आहे पाटा विकेट आणि या विकेट वरती मात्र ऍडव्हान्टेज मिळतोय तो म्हणजे फलंदाजांना। ऋषी नाईक खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांची निवड झाली आहे। त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया त्या प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी। वळूया मॅच कडे। पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज झालाय संजय वास्कर, अतिशय अनुभवी खेळाडू। या खेळाडूची देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये निवड झाली आहे आणि त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। एका बाजूने आपण पाहतोय खऱ्या अर्थानं यष्टांच्या मागे असणारा समाधान भास्कर असेल, त्यानंतर पारगाव संघाचा केतन मेहर असेल, प्रफुल्ल मोकल असेल, या खेळाडूंना देखील आपण शुभेच्छा देऊया। पहिलाच बॉल कुणाल तारेकर साठी गुडघा टेकला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते आणि पहिल्या बॉल वरती मात्र धक्का बसतोय तो म्हणजे सद्गुरू सिमेंट्स सप्लाय पारगाव संघाला। कुणाल तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन। फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि हा सोपा झेल पकडला गेला। क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय केतन मेहर, तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू। खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाचा की प्लेअर असतो कारण कोणती परिस्थिती असो या परिस्थिती अनुरूप या खेळाडूला मात्र तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला नक्कीच खेळ करावा लागतो।
केतन मेहर आलाय, पुन्हा एकदा लाऊड अपील, पंचांवरती दबाव प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न. समाधान वास्कर देखा पहा तुम्ही काय जल्लोष करतोय मैदानामध्ये, कारण विकेट महत्वाचे. प्रफुल्ल मोकलचे डावकुरे हाताचा फलंदाज अतिशय घातक आणि विस्फोटक मानले जातात आणि तोच फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये करतो प्रफुल्ल मोकल, याला बाद करण्यासाठी मात्र षडयंत्र रचले जात आहेत, ते म्हणजे कान्होबा क्रिकेट संघ कुंडेवाल टीमच्या माध्यमातून. एक रन मात्र नक्की मिळेल, ती म्हणजे या ठिकाणी सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव टीमला. सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव टीमचे ओनर आदरणीय कन्हैया पाटील साहेब यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. आमचे मित्र आनंद तारेकर यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पारगाव नगरीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ प्रत्येक स्पर्धामध्ये खेळताना देखील आपण इथे पाहतोय. यावेळेस फुलर लेन बॉल ड्राईव्ह केलाय, खूप चांगला स्ट्रोक, शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. मिड ऑफला बीट करून सरळ बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने 4 धाब्यासाठी. बागपती संजय भास्कर यावेळेस देखील फुलर लेन मध्ये चेंडू होता, ड्राईव्ह केलाय ऑन साइड मध्ये, सिंगल तर कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी समाधान कातकरीच्या माध्यमातून. समाधान पहिल्या चेंडूमध्ये झेल देखील चांगला पकडला होता आणि त्यानंतर मात्र कुणाल तारेकर बाद झाला होता आणि तिसऱ्या क्रमांकावर येणारा केतन मेहर इथे मात्र धावांसाठी संघर्ष करतोय. प्रतिषटक 15.00च्या सरासरीनं या 75 धाबा कंप्लीट करायच्या आहेत. या दुसऱ्या सत्रामध्ये पारगाव संघाला तर एका बाजूने 75 धाबांचं संरक्षण करायचं आहे, ते म्हणजे कान्होबा कुंडेबाळ टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा असेल दोन्ही संघांना. ओव्हर द विकेट लॉफ केलाय बॉलला, खूप चांगला स्ट्रोक, ड्राईव्ह ऑन साइड मध्ये लगावला. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये, बॉल सरळ चाललाय गोळीच्या वेगानं सीमारेषा पार, चौकार. सो मच प्रफुल्ल मोकल आणि केतन मेहर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल खोदून काढलाय, बॅक टू द बॉलर संजय वास्कर मात्र स्वतःच्या फॉलोअर मध्ये फील्ड करतील. कोणत्याही प्रकारची धाव नसेल आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर पारगाव संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली, ती म्हणजे 1 गडी बाद 10 धावा. छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे, रक्तात वाहती आमच्या काळजात राहती राजे. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. आजचा दिवस खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता या ठिकाणी स्वर्गीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि त्यांच्या स्मृतीस देखील आपण अभिवादन करूया. कपिल पाटील बॉलिंग मागमध्ये, इथे लॉफ केलाय बॉलला, केतन मेहरच्या बॅट मधून मात्र इथे मात्र हा चौकार होतोय पारगाव संघाला. पाटीलचं स्वागत केलंय. केतन मेहर या फलंदाजानं चौकार लगावला, लॉंग ऑफ रिझन मध्ये मात्र हा फटका घेऊन काढला. नोमॅन्स लँड क्षेत्र निवडला आणि त्यानंतर मात्र हा चौकार. खूप चांगली फलंदाजी केतन मेहरच्या माध्यमातून. अकूट टप्प्याचा बॉल होता, शपलून घेण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र गती जास्त होती बॉल मध्ये, अति वेगानं फेकलेला बॉल आणि त्यानंतर मात्र लाईन खराब होती. पंचानं मात्र या चेंडूला वाईड घोषित केलाय. दरम्यान सिंगल 1+1 अशा 2 धावा मात्र ऍड होतील, त्या म्हणजे पारगाव टीमच्या धावफलकावरती. आज या स्पर्धेसाठी तुम्ही पाहता आमचे क्वालिफाईड पंच मेन अंपायर सुनील पाटील सर मुरबी आणि त्यानंतर नक्कीच जावेद फरीद सर कल्याण, चांगले क्वालिफाईड पंच मात्र आम्हाला लाभलेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. फ्लायटेड डिलिव्हरी, इथे मात्र लालच निर्माण केली होती फलंदाजाला आणि नक्कीच प्रफुल्ल मात्र या बॉलला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करायचा होता, परंतु अखेरच्या क्षणाला मात्र हा बॉल कंप्लीट ब्लॉक होल मध्ये पडतो आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. कपिल पाटील एक अनुभवी गोलंदाज,
यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक लफ केलाय बॉलला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल चालला सरळ वाईडेस्ट लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. प्रफुल्ल मोकल हा खेळाडू कदाचित अक्षय पवारच्या रसायनी विभागातील संघामधून प्रतिनिधित्व करेल रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आणि त्याचा खेळ देखील बहरतो मैदानामध्ये. आणखीन एक चांगला स्ट्रोक प्रफुल्ल मोकल नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावलंय आणि या वादळामध्ये मात्र अडचणी वाढल्यात त्या म्हणजे कानोबा कुंडेबाल टीम साठी षटकार येतोय प्रफुल्लच्या बॅटमधून. ते आखली आहे पारगाव संघानं. प्रफुल्ल आपण सतत तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर येताना पाहिलं परंतु कानोबा कुंडेबाळ टीम मध्ये 2 डावखुरे हाताचे गोलंदाज असल्यामुळे सलामीला धाडलंय खऱ्या अर्थाने संघनायकाने योग्य निर्णय. प्रेझेन्स ऑफ माइंड पहा खूप सुंदर केतन मेहरचा. संघनायक कसा असावा हे केतन मेहरने दाखवून दिलं. इथे मात्र फटका फसलाय बॉल हवेमध्ये यष्टी रक्षक समाधान भास्कर झेल खाली आणि झेल पकडला गेलाय संपलाय तो म्हणजे प्रफुल्ल मोकलचा या ठिकाणी खेळ. बॅक टू द प्रावेलियन प्रफुल्ल मोकल. मैदानाच्या आतमध्ये मदत चाललाय खऱ्या तर तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांच्यावरती अभिमान वाटावा असे कार्य करणारे आपले भारताचे सैनिक आणि त्या सैनिकामधील हा सदस्य या ठिकाणी प्रवीण मोकल आणि आज दुग्ध शर्करा योग देखील आहे. प्रवीण मोकल यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना मी संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आणि तमाम प्रेक्षकांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. यावेळेस मात्र घर फिरले की घराशे वासे फिरत असं म्हटलं आणि हा मात्र नशिबाचा चौकार येतोय तो म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव टीम साठी 4 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतील पारगाव संघाला. त्रेचाळीस धाब्याची गरज 16.33 हा आस्किंग रन रेट असेल. इथून येणाऱ्या 3 षटकामध्ये आपण पाहतोय सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव टीम साठी. तर एका बाजूने धाबा रोखायच्या कानोबा कुंडेबाल टीमला. खूप मोठी लढाई 2 संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने पारगाव तर दुसऱ्या बाजूने कुंडेबाल. एका विभागातील एका पंचकृषी मधील 2 संघ आहेत आणि दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. बॉलिंग मागवती मात्र पुन्हा एकदा या सत्रामध्ये सेकंड स्पेल हाताळेल गोलंदाज स्वीपात आहे संजय भास्कर. अनुभवी खेळाडू आणि समोर आहे यावेळेस मात्र प्रवीण मोकल इंडियन आर्मी यांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस देखील आहे. बर्थडे बॉय. इथे मात्र ड्राईव्ह केला बॉलला लोअर फुल टॉस होता. खूप चांगला स्ट्रोक सिलेक्शन आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. त्यानंतर मात्र खूप वेगानं आणि गतीने या 2 धाबा कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. संधी मिळाली आणि त्यानंतर मात्र संधीचं सोनं केलं. ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र या 2 धाबा कंप्लीट केल्या केतन मेहर आणि प्रवीण मोकल या खेळाडूंनी. 17 चेंडू आणि आता गरज आहे 41 धाब्याची. यस इक्वेशन खूप महत्वाचं आहे केतन मेहर साठी कारण इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडू गणिक मध्ये त्यांना स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. 17 बॉल 41 धाब्याची गरज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बड्डे बॉय प्रवीण मोकल यांनी लगावलेला हा दर्जेदार षटकार येतोय पारगाव टीम साठी.
कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. प्रवीण मोकल तुम्ही पाहता या ठिकाणी प्रवीण मोकल जो मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याने मात्र लगावलेला हा षटकार. इथे मात्र रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय. संजय भास्करला देखील इथे कमबॅक करावं लागेल. चांगला चेंडू फेकावा लागेल. विकेट घेणं गरजेचं आहे यावेळेस कोंडेबाज टीम साठी. राऊंड विकेट. खूप गतीनं फेकलेला बॉल सरळ तुम्ही पाहता या ठिकाणी बॉल कदाचित यष्टांवरती आदळला की काय आणि पंचांचा इशारा येतो यावेळेस फलंदाज त्रिफला चीज झालाय. प्रवीण पारगाव संघाचा अतिशय इन्फॉर्म असणारा हा फलंदाज. यावेळेस मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये आहे कारण 15 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या म्हणजे 35. 15 बॉल 35 धावा. संजय भास्करचं या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये येणाऱ्या धावा अतिशय निर्णायक असतील त्या म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव टीम साठी. 15 बॉल आणि 35 धावा. राऊंड विकेट संजय भास्कर. इथे पहिलाच बॉल खूप चांगला स्ट्रोक खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी समाधान कातकरी चेंडू खाली येतील, उचलतील, फेकतील. दरम्यान 2 धावा आणि थ्रो चांगला आणि तदनंतर मात्र तिसरी धाव ओव्हर थ्रोची. डायरेक्ट बॉल संजय भास्करांच्या पॅडवरती आदळला आणि यष्टांचा भेद करून बॉल लगेच पुन्हा एकदा मागच्या दिशेने वळला होता आणि तोपर्यंत फलंदाज पूर्णपणे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता केतन मेहर आणि लगेच संधी मिळाली. त्यानंतर मात्र या 3 धाबा कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. आता मात्र समीकरण बनलंय शेवटचे 14 चेंडू आणि 32 धाब्याची गरज. 14 बॉल 32 धाबा. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड होती लागली गेली ती म्हणजे 43 धाबा. 14 बॉल आणि 32 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. संघाची प्रमुख जोडी खेळपट्टीवरती उभी आहे त्यामुळे इथे सुरक्षित असेल पारगाव संघ. तर एका बाजूने खऱ्या अर्थानं कान्होबा कुंडेबाज संघाचा प्रमुख गोलंदाज संजय भास्करला देखील इथे कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावं लागेल. केतन मेहर स्ट्रायकिंग एंडला आलाय. 14 चेंडू आणि 32 धाब्याची गरज असेल या मॅच मध्ये निर्णायक विजयासाठी सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव टीमला. राऊंड विकेट संजय भास्कर. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे कारण केतन एक चांगला संघनायक आहे. संजय भास्करचं हे षटक समाप्त होण्याची तो प्रतीक्षा करतो आणि या चेंडूवरती मात्र सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे समीकरण बनलंय शेवटचे 13 बॉल आणि आता 31 धाब्याची गरज. या चेंडूवरती खऱ्या तर रोशन मेहरला चान्स घ्यावा लागेल कारण शेवटचा बॉल आहे. इथे जर मोठा फटका आला तर समीकरण थोडं सोपं होईल पारगाव संघासाठी. एका बाजूने मात्र संजय भास्करला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. 13 बॉल 31 धाब्याची गरज. फुलर लेन मध्ये चेंडू होता. आतली कडा घेऊन बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडेसे फंबल आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. केतन मेहर अतिशय वेगाने आलाय आणि या 3 धावा देखील कंप्लीट झाल्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. गुड रनिंग द बिटवीन. या 3 धावा अतिशय निर्णायक असतील. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आणि या 3 धाब्याने मात्र समीकरण बनलंय शेवटचे 12 बॉल आणि आता 28 धाब्याची गरज. 28 धाबा हे समीकरण असेल मैदानामध्ये पारगाव संघासाठी. यस डीजे. डीजे सूर्यासारखं दाहक आणि तेजस्वी नेतृत्व म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदुत्वाचा व्यापार न मांडता
हिंदुत्व हाच श्वास ज्यांनी मांडला आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे मानणारे हिंदुस्थानातील एकमेव प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणजे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि मी नक्कीच उल्लेख करील, आज कोणीही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, परंतु प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर नक्कीच पाहायला मिळेल. कारण प्रत्येकाच्या आदर्शवान असे नेते आणि खऱ्या अर्थानं प्रमुख सल्लागार देखील राहिले. एक चांगले वक्ते म्हणून ज्यांची ओळख स्वर्गीय हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या पवित्र स्मृतीस आपण पुन्हा एकदा अभिवादन करूया. आज त्यांची जयंती देखील आहे. खूप चांगला दिवस आपल्या तमाम मराठी बांधवांसाठी देखील आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. त्यांच्या पवित्र स्मृतीस आपण पुन्हा एकदा अभिवादन करूया. 12 बॉल आणि आता गरज असेल ती म्हणजे 28 धाब्याची. गोलंदाजी मार्कपती समाधान वास्कर. इथे मात्र रोशन मेहरने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि यावेळेस मात्र हा झेल कॅरी केला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे रोशन मेहर. मैदानाच्या आतमध्ये गेलेत. रोशन थोडासा नाराज असेल कारण संघ अडचणीमध्ये आहे, परंतु एका बाजूने पूर्णपणे खिंड लढवतोय मैदानाच्या आतमध्ये केतन मेहरा संघनायक. इथे फटका चांगला आहे. लॉफ केला बॉलला. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान सिंगल आली या बॉल वरती. त्यानंतर मात्र समीकरण बनले शेवटचे 10 चेंडू आणि आता 27 धाब्याची गरज. 10 बॉल 27 धावा. मंत्रा 11 चौक संघाकडून ज्याला खऱ्या अर्थानं वर्णी लागली तो समाधान वास्कर. एका बाजूने माझ्या संघामध्ये खेळणारा खऱ्या अर्थानं रॉयल ड्रीम्स डीमर परस्पर संघाचा आमचा सदस्य केतन मेहर. 2 खेळाडू तुम्ही पाहता या ठिकाणी खूप चांगले आहेत. यावेळेस देखील फटका चांगला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक समाधान कातकरी डीप मधला बॉल खाली धावून आलाय. इथे मात्र हा झेल पकडला गेलाय. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमला. सँडी तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन. हा मात्र बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूने कानोबा कुंडेबा संघाचा प्रमुख खेळाडू समाधान वास्कर तर दुसऱ्या बाजूने पारगाव संघाचा प्रमुख खेळाडू केतन मेहर. 9 चेंडू 27 धाब्याची गरज असताना यावेळेस मात्र फटका फसला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये समाधान वास्करनं पकडलाय झेल आणि केतन मेहरचा संपला या ठिकाणी खेळ. होता केतन मेहर खेळाडू होते. एका बाजूने विकेटची पडझड आणि अशा परिस्थितीमध्ये धावा येणं गरजेचं होतं आणि त्या प्रेशर मध्ये मात्र हा खराब शॉट सिलेक्शन केलं केतन मेहर या खेळाडूने. आणि आता मात्र समीकरण बनले ते म्हणजे 8 चेंडू आणि 27 धाब्याची गरज. भूषण पाटील अभिषेक पाटील ही यंग जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीतील 2 खेळाडू. भूषणकडे क्षमता आहे, तो देखील चांगली फलंदाजी करतो. एका बाजूने त्याला साथ देण्यासाठी अभिषेक पाटील, परंतु बॉलिंग मागवती समाधान वास्करचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे कमबॅक केलंय. शेवटचे 8 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 27 धाब्याची. ओव्हर द विकेट. भूषणनं मात्र पहिल्याच बॉल वरती आसमान दाखवलंय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय. 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. सात बॉल 21 धाब्याची गरज असेल. समाधान वास्कर यावेळेस पुन्हा एकदा बॉलिंग मागवती तयार होतोय. ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू. इथे मात्र बॉलला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. समाधान
संजय वास्कर आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहता समाधान कातकरने दोघांनी दाखवलेला एफर्ट आणि त्यानंतर मात्र हा झेल पकडला गेला. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे पारगाव संघाला. भूषण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू आणि आता सरच सामना अजूनही संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करताय दोन्ही संघ. ओर द विकेट इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस मात्र तुम्ही पाहताय स्क्वेअर लेग रिझन मध्ये मात्र जाणारा हा बॉल सरळ बॅक टू बॅक दुसरा चौकार होतो म्हणजे पारगाव टीम साठी. 4 चेंडू आणि 13 धाब्याची 4 चेंडू मध्ये कंप्लीट कराव्या लागतील पारगाव संघाला. यावेळेस खूप गतीने फेकलेला बॉल, खूप चांगला चेंडू फुलरलेन पद्धतीचा बॉल होता. कशाही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे मात्र हा डॉट बॉल. 2 षटकार 1 सिंगल खूप गरजेचे असेल या सामन्यामध्ये विजयासाठी. ती म्हणजे पारगाव संघाला. 3 चेंडू आणि 13 धाब्याची गरज. इथे फटका फसलाय. अभिषेक स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. समाधान वास्करनं पकडलेला झेल आणि पुन्हा एकदा फलंदाज बाजू तो म्हणजे राजेश पाटील. 2 बॉल आणि 13 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे मात्र एखादी अवांतर धाव या क्षणाला येणं गरजेचं आहे. जरी 2 षटकार 2 बॉल मध्ये लगावले अभिषेक पाटीलने तरी या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागेल. काल जसा आपण सामना पाहिला होता शेवटच्या एका चेंडूमध्ये 7 धाब्याची गरज असताना कोहली संघाच्या फलंदाजानं लगावलेला युवराजनं षटकार आणि या स्पर्धेचा नियम होता कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे या स्पर्धेमधून कोहली संघाला देखील बाहेर जावं लागलं होतं. नवीन फलंदाज नीरज तारेकर इथे बॉल खोदून काढलाय आणि पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व आणि मजबूत पकड मिळवली आहे ती म्हणजे कान्होबा कुंडेबा टीमने. कारण आता गरज आहे एका चेंडू मध्ये 12 धाब्याची. पहिल्या 3 षटकामध्ये कॅल्क्युलेशन नुसार चांगली फलंदाजी झाली परंतु 4थ्या षटकामध्ये समाधान वास्करने घेतलेले विकेट आणि तिथून मात्र पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळाली. खूप चांगलं कमबॅक केलं समाधान वास्करनं. यावेळेसचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. इथे मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे शेवटच्या बॉल मध्ये. नीरज तारेकर या फलंदाजाने हा सामना इथे संपलाय. सामना जिंकलाय तो म्हणजे कान्होबा कुंडेबा टीमनं. चला लाईनअप करा दोन्ही संघ. एकमेकांना पण हस्तांतरण करायचं आहे तर या सामन्याचा सामनावीर आणि विशेष सन्मान असेल पारगाव संघातील एका सदस्याचा रोशन मेर या पण पराभूत झालेल्या संघाचा इथे आमच्या आयोजकांच्या वतीने सन्मान केला जाईल. आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं मी ज्यांच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं फार कमी असेल. ज्यांनी संपूर्ण गोष्टी त्याग करून आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपलं संपूर्ण कार्य बजावत असताना नेहमीच त्यांना आपण पाहतोय आमचे पारगाव नगरीचे आणि आपल्या समाजाचे एक आदर्श व्यक्तिमत्व प्रवीण मोकल यांना मी विनंती करतो या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. इंडियन आर्मी आणि त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. प्रवीण मोकल या आपण आपला सन्मान स्वीकारा. खूप खूप शुभेच्छा. लाईनअप करा दोन्ही संघ. आणि या सामन्याचा सामनावीर असेल ज्यानं पहिल्या सत्रामध्ये वाजवी खेळ साकारली समाधान वास्कर बाद झाला आणि त्यानंतर मात्र 15 चेंडू मध्ये 37 धावा करणारा समाधान कातकरी ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला वहाळ संघ आपण देखील लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. ऋषी नाईकन टीम शुभेच्छा असेल पुन्हा एकदा भंगारपाडा टीमला आणि वहाळ संघाला. तर सामनावीर या समाधान. हार्ड लक पारगाव संघाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रवीण या आपण सन्मान स्वीकारा आपला आज. आणि पारगाव टीमचे कॅप्टन रोशन आपण देखील यायचं पारगाव टीमचे संघनायक या. सन्मान स्वीकारा आपला आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं.
आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे इंडियन आर्मी प्रवीण मोकल यांना देखील आमच्या आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे आमच्या